आणि आषाढीचे सोहळे करायचे असतात. मी मुकुंदरावांचं खरोखर मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की माझ्यासारख्याला गोदा काठाहून इथे बोलवलं. मला वाटतं कृष्णेला गोदावरी भेटली बहुतेक. आज दुपारी दाखवता दाखवता मुकुंदरावांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते सेवानंद बाळूकाका कार्यक्रमांच्या बोर्डच्या इथे थांबले. एकच वाक्य म्हणाले, पाठक देणग्या खूप मिळाल्या, पण ज्या वेळेला भुकेलेल्या अन्नाची वाट पाहावी लागते आणि त्यावेळेला जो ताट आणून देतो ना, तो आपला देव असतो. असं म्हणून एकदम गदगदून आले. त्या डोळ्यातली कृष्णा माझ्या डोळ्याच्या गोदावरीत उतरली. याला म्हणतात ये हृदयीचे ते हृदयी घालावे. तुम्ही डॉक्टर पाटकांसाठी का आलात? कारण पाटकांनी तुमच्या प्रत्येक हृदयाला हृदय दिलं, मन दिलं, चेतना दिली, चैतन्य दिलं. आणि मला असं वाटतं, पुन्हा श्रोते हो लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरांच्या माऊलीच्या शब्दातच सांगतो, सूर्य हा आपला सोयरा असावा, गंगा ही आपली आजी असावी आणि भूमी ही आपली माता असावी, तरच माणसाला पैसाच्या खांबाजवळ जाण्याचं भाग्य लाभतं. तसे हे तिन्ही घटक डॉक्टर पाटकांच्या व्यक्तित्वात होते. म्हणून पाटकांच्या घरात औदुंबर फुलला आणि त्या औदुंबराच्या फांद्या प्रत्येक कार्यामध्ये अशा रथ झाल्या. मला आनंद वाटतो, बाबा आमटेंची तिसरी पिढी डॉक्टरकीत उतरली, पाटकांचीही तिसरी पिढी डॉक्टरकीत उतरली. आज त्यांची 2 मुलं नाही आहेत, सुधन्वा आणि अमेय अशी मला नावं कळली, पण दोन्हीही मुलं वैद्यकीय शिकतायत. आणि एवढा मोठा वारसा इतक्या सेवेने, निरपेक्ष मनाने, कसल्याही प्रकारची परवा आणि कदर कसलीही न करता ज्या ध्येयाने करतात ना, त्याला शब्द सांगू मी, त्याला पंचारती म्हणतात. आणि ही पंचारती ना 5 पंचशिलामधून येते. डॉक्टरांनी ही 5ही तत्व आपल्या रुग्णसेवेतून पाळली. या 5 तत्वांमध्ये पहिलं तत्व सेवा, दुसरा अभ्यास, तिसरा प्रवास, चौथं नमस्कार आणि 5वी कृतज्ञता. एवढ्या लोकांनी कृतज्ञपणा करून सुद्धा डॉक्टरांनी एकही शब्द वापरला नाही. उलट हल्ली शिव्या दिल्या की पुरस्कार मिळतात, अमुक काही केलं की मिळतं, पण अजिबात नाही. एकच प्रसंग सांगतो पाटील सरांचा. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आणि तुमच्यासारख्या एका चाणाक्ष श्रोत्याने पैशाच्या खांबाला बसलेल्या ज्ञानदेवांना प्रश्न विचारला, ज्ञानेश्वरी पूर्ण झाली? हो. तुम्ही लोकांवर काही रागवलं नाही तो म्हणाले. एवढा लोकांनी तुम्हाला छळलं, एवढा त्रास दिला, एवढं हे दिलं. ज्ञानदेवांनी दिलेलं उत्तर म्हणजे या कादंबरीचा समारोप आहे. फार मार्मिक. ज्ञानदेव म्हणाले, अज्ञानाच्या सिंहासनावर बसलेल्या लोकांना रागवायचं नसतं, त्यांची कीव करायची असते. रागवायचं कोणावर? मला दुपारी सूर्यासारखं मध्यान्हीचं तापता येत नाही म्हणून सूर्यावर रागवावं. मला गंगेसारखं अथांग शुचिताहून वर येता येत नाही म्हणून गंगेवर रागवावं. आणि मला हिमालयासारखं तपाच्या अभ्यासाच्या साधनेतलं थंडगार होता येत नाही, हिमालयावर रागवावं. एकशी लोकांवर काय रागवायचं? अरे हे लोक आज हार घालतात, उद्या प्रहार करतात आणि परवा निवडून आल्याबरोबर आहार करतात. ह्यांच्या का नादी लागायचं असतं? पाटकांनी आपल्या सगळ्या आयुष्याचं सार, तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात, सगळे आघात ज्या मूल्यांसाठी त्यांनी हे सगळे सहन केले, त्या मूल्याला त्यांनी जीवनातलं सर्वश्रेष्ठ प्रमाण मूल्य मानलं. म्हणून एका बाजूला खडतर ज्ञानसाधना केली असिधारा व्रतासारखी, आणि दुसऱ्या बाजूला निष्काम कर्मयोग आचरला. आणि या दोघांच्या माध्यमातून ते स्वतः पूल झाले, त्याला भक्ती म्हणतात. तुम्ही जे पाटकांसाठी आलात आणि तुम्ही जे पाटकांचं स्मरण केलं, ही सुद्धा आज देवाची भक्ती आहे. आणि रामनवमीच्या सुमुहूर्तावर आणि समर्थ रामदासांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे श्रवण ही सुद्धा आपली साधना आहे.
आयुष्यभर जो आपली साधना ही वेदना मानून करतो त्याच्या जगण्याला हिरा ठेविता ऐरणी म्हणतात. तर वेदना हीच साधना मानली, ही वेदना आत्मसात केली आणि आपल्या वेदनेतून ते फुलत गेले. मला असं वाटतं हे फुलणं या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारे आहे आणि याबद्दल मी प्रकाश पाटकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. देशमुख आणि कंपनीने अतिशय देखणं पुस्तक काढलं, याबद्दल देशमुख आणि कंपनीचंही अभिनंदन करतो. मुकुंदरावांनी आणि त्यांच्या सगळ्या आप्तांनी आणि तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदर समारंभ घडवून आणला. कदाचित मिरजेच्या इतिहासात याची सुद्धा नोंद होईल की असा सुसंस्कृत समारंभ मिरजेमध्ये क्वचित होतो, अशी सुद्धा. पण ज्या निष्ठेने आपण येतो आणि त्या निष्ठेतून आपण हे सगळं आपलं कार्य करत असतो, त्यामुळे कधी कधी हिरा ठेविता ऐरणी मधला शेवटचा भाग वाचताना ज्या वेळेला डॉक्टर पाठक आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात असा आपल्याला फील येतो. पण मला असं वाटतं की तिथे काही ठिकाणी ते अंतर्मुख होतात आणि त्या अंतर्मुखतेतून त्यांना पुन्हा आणखी नवीन काहीतरी करायची उर्मी येते. अंतर्मुखता ही उर्मीची जननीच आहे आणि तुम्ही जितके अंतर्मुख होता तितकं ते काम तुमच्याकडून सतत पुढे होत असतं आणि यामधून आपल्या व्यक्तित्वाला, आपल्या जाणीवेला आपण एक वेगळं परिमाण देत असतो. या कादंबरीने ते एक परिमाण वेगळं देण्याचं त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी बऱ्याच जागा अशा आहेत की मी असं म्हटलं होतं की आपण आणखीन काहीतरी हे बोलू, पण वेळ बराच झालाय. या हिरा ठेविता ऐरणीमध्ये थोडासा जो भाव आला तो भाव मी एका स्वगतामध्ये थोडासा मांडलाय. तेवढं स्वगत फक्त शेवटी 1-1.5 मिनिटात वाचून दाखवतो. डॉक्टर हिरा ठेविता ऐरणीमधून मला कसे दिसले तर मी असं म्हणालो डॉक्टरांशी बोलताना, मनस्वी दिशांनी उफाळलेल्या सूर्याला कोणत्या आकाशात बसवणार? मनस्वी दिशांनी उफाळलेल्या सूर्याला कोणत्या आकाशात बसवणार? डोळ्यांच्या पैंजणांना पाडसाचे पाय लागतात तेव्हा त्याला उत्तरे नसतात. डोळ्यांच्या पैंजणांना पाडसाचे पाय लागतात तेव्हा शरपंजरी भीष्मांच्या उत्तरायणाचा गाभा उकलतो. वादळांशी खेळताना शरीर बंदर होते, काळाचे काठ गळून पडतात. अनाम प्रणयंकरांच्या ग्लोबल वॉर्मिंगला थोपवता येते. मनातले उबदार मोल या साऱ्यात अनाथ होते, म्हणून ते जपायला एक नाथ लागतो. हा नाथ आव्हानांच्या गलबतांवर स्वार होतो आणि अहोरात्र शिडांना धक्के देत असं म्हणतो, आपला सूर्य आपणच जन्माला घालावा लागतो. मोठेपणाच्या सरहद्दी पार करीत करीत तो गगनाला पायाशी आणून वृद्धाश्रमाच्या अंगणात खेळवतो. मी अनाथ पाळण्यांना सनाथांच्या दोऱ्यांनी ओढतो तेव्हा नियती अवाक होते. संचितांच्या तोरणांनी भेट ठुलते, तो या साऱ्यात बहरतो आणि आत्म्यांच्या उत्सवात आपली पलटी औदुंबरांच्या पादुकांशी ठेवीत सांगतो, आहे नाहीच्या मी अतीत आहे. तो मी आहे, तो तुम्ही आहात. फक्त तुम्ही तुम्हाला उजवा म्हणजे झाले. ही कहाणी न संपणारी असते, तिला हिरा ठेविता ऐरणी असे म्हणतात. मला असं वाटतं की मला ज्या काही भावना व्यक्त करायच्या होत्या त्या मी फार त्रुटीतपणे व्यक्त केल्या. पण एक गोष्ट मात्र नेहमी सांगतो की हे सगळं वाचताना मला एक नेहमी असं जाणवलं की डॉक्टर पाठक हे मात्र एक स्वतंत्र स्वतःचा आकाश म्हणून जगले. आणि श्रोतेहो, शेवटी लक्षात ठेवा, आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय. शब्दांचं मन कळत नाही अनुभव होऊन मुक्त झाल्याशिवाय आणि या मैफलीचा आशीर्वाद मिळत नाही भैरवी होऊन भक्त झाल्याशिवाय. डॉक्टर पाठक अशी आनंद भैरवी आपल्या सगळ्यांना रामनवमीचा सुंठवडा म्हणून देऊन गेले आणि तो सुंठवडा या प्रकाशन समारंभात डॉक्टर डी.वाय. पाटील सरांच्या साक्षीने, भोंगळे सरांच्या साक्षीने आपण अनुभवित आहोत. त्या सगळ्या अनुभवाला एकदा नमस्कार करतो
आणि तुकारामांच्या भाषेत एवढंच सांगतो, माझी ये युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, साळुंकी ते बोले कैसी मंजुळ वाणी. तुकाराम म्हणतात, ऋतू फुटला की कोकिळ गातो. कोकिळ असं म्हणत नाही, थांबा जरा, गांधर्व क्लासमध्ये जाऊन स्वर लावून येतो. ऋतू फुटला कोकिळ गातो, तांबडं फुटलं कोंबडं आरवतं, अनुभव फुटला डॉक्टर पाटलांची कादंबरी तयार होते. पाटलांनी किती वर्ष घेतले आणि काय घेतले हे मुद्दे नवून राहतात. अशा पद्धतीचं विवेचन करून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, याबद्दल मुकुंदरावांचे आभार मानतो. त्यांनी मला आपल्या कुटुंबातला एक करून घेतला. कदाचित पाठक आडनावाचा थोडा फायदा घेतला असेल मी, परंतु तरी सुद्धा त्यांनी करून घेतलं, याबद्दल मी आभार मानून आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार करून मी माझं मनोगत पूर्ण. धन्यवाद माननीय यशवंत पाठक सर. कादंबरीतील बिटवीन द लाईन्स किंवा शब्दांच्या पलीकडे असलेला गहन अर्थ आपण उलगडून दाखवला आणि डॉक्टरांचं आणखी समर्थ आणि विश्वात्मक स्वरूप आपल्या आशयघन वाणीतून साकार केलं. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर सौ मीरा सहस्रबुद्धे या डॉक्टरांच्यावर एक छोटीशी कविता म्हणून दाखवणार. इतक्या सुंदर भाषणानंतर इथं येणं हे इतकं धास्याचं आहे. तेव्हा माझ्या कवितेसाठी नसेल पण माझ्या धाडसासाठी माझं कौतुक डॉक्टर पाठकांनी सुद्धा करायला पाहिजे असं म्हणजे मला अगदी राहावं नाही आणि सभेचा हा औचित्य भंग सुद्धा कदाचित झाला असेल, पण भावना अशा प्रकारचं औचित्य जाणत नाही असं मला वाटतं. इतकी सुंदर ह्या सर्वांची भाषणं ऐकल्यानंतर त्या प्रत्येकाच्या भाषणामधून डॉक्टर पाठकांचं व्यक्तिमत्व माझ्या मनात उभं राहिलं, ज्यांना मी खरोखरी आजपर्यंत पाहिलं नाही, पण ज्यांच्याबद्दल आज अनेक वर्ष पळसुले सरांकडून, आमच्या पळसुले सरांकडून मी ऐकत आलेले आहे. आणि आता त्यांचे सुपुत्र डॉक्टर मुकुंद यांच्याबद्दल मी बरंच काही ऐकत असते. तेव्हा हे सगळं माझ्या मनात हा संपूर्ण समारंभ 2 अडीच तास चाललाय, त्यावेळी असं साठत गेलं. आणि मला असं वाटलं की आज त्यांचा मुलगा म्हणून डॉक्टर मुकुंदांना काही बोलायचं असेल, त्या माधुरीला काही सांगायचं असेल, पण इतक्या घरगुती समारंभामध्ये आपल्या भावना व्यक्त करणं घरच्यांना जमत नाही असा माझा अनुभव आहे. तर कदाचित त्यांच्या वतीनं मला थोडंसं काही बोलावंसारखं वाटलं आणि ह्या प्रत्येक वाक्याने आपल्या भाषणात एक अतिशय महत्त्वाची आपली अशी एक खूप ओली अशी जाणीव भावना व्यक्त केली, ती मी इथं आणण्याचा प्रयत्न केलाय. मला क्षमा असावी, मी फार मध्ये एकदम आगांतुकासारखी घुसलेली आहे, तरी सुद्धा मी माझ्या भावना ऐकवते की मला हे कसे डॉक्टर, न पाहिलेले डॉक्टर मला कसे वाटले आणि त्यांच्या घरच्यांना आज त्यांच्या मनात काय भावना दाखवून आल्या असतील. मायापाशात बांधणारा एक स्नेहल धागा, मायापाशात बांधणारा एक स्नेहल धागा, प्रत्येकाच्या मनात असते त्याची खास जागा. सुंदर हार तयार होतो, सुंदर हार तयार होतो, धागा जातो लपून, सुंदर हार तयार होतो, धागा जातो लपून, फुला फुलात नांदत असतो, फुला फुलात नांदत असतो हा धागा जपून. बहरलेले वृक्ष, आणि डॉक्टर मुकुंदांचा मी असा उल्लेख करीन, बहरलेले वृक्ष जाणतात धरित्रीचे मोल, बहरलेले वृक्ष जाणतात धरित्रीचे मोल, मुळेच देतात आधार त्यांना मातीमध्ये खोल. दमदार पावले, समर्थ पावले, शांतपणे वावरतात ज्या घरात, दमदार पावले शांतपणे वावरतात ज्या घरात, गोपद्मांचा वास तेथे आनंदाची वरात. नजरेत अमोज आशीर्वाद, मोजकेच प्रेमळ बोल, नजरेत अमोज आशीर्वाद, मोजकेच प्रेमळ बोल, हा दिलासाच बळ देतो, सुटत नाही तो. एक कवडसा अस्तित्वाचा, एक कवडसा अस्तित्वाचा उजळून टाकतो घरास, एक कवडसा अस्तित्वाचा उजळून टाकतो घरास, त्यांच्या वाचून व्यर्थ असते बाकी सगळी आरास. आज इतकी माणसं इथं जमली आहेत, इतकी माणसं जमली इथे, किती छान वाटते, इतकी माणसं जमली इथे, किती छान वाटते, किती धन्य वाटते. ती आठवण, तो स्पर्श, ती ऊब, तो स्पर्श आठवण मनात राखते. त्यांच्या इच्छेमुळे आपली स्वप्ने होतात खरी, त्यांच्या इच्छेमुळेच आपली स्वप्ने होतात खरी. आणि डॉक्टर डी.वाय. पाटील म्हणाले तसं भास होतो इथे तिथे दिसत नसले तरी, भास होतो इथे तिथे दिसत नसले तरी. धन्यवाद.
सागर, रुग्णांचा तारक, मानवतेचा साधक, दिनांचा दयाळू, थोर समाज सुधारक, वारसा सेवेचा जपशी निर्धाराने, वाढविशी आश्रम वृक्ष घामाच्या सिंचनाने, करीशी आपण कार्य महान अत्यंत थोर, लाभो दानशुरा स्फूर्ती, मदतीला येवो जोर, देवकृपा तुम्हा लाभो जन्म जन्मांतरी, सफळ उद्दिष्ट धरिले जे हृदयांतरी. धन्यवाद. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मिरजेच्या सांगलीच्या परिसरात बऱ्याच नागरिकांचे आणि संस्थांचे सहकार्य आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मिरजेतील ज्येष्ठ प्राध्यापिका, मराठीच्या अभ्यासिका, कन्या महाविद्यालयातील प्राध्यापिका अंगाताई बडबडे यांनी परिश्रमपूर्वक निवेदन तयार केलं आणि आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचतो. मी माननीय अंगाताई बडबडेंच्या माननीय पाहुण्यांनी सत्कार करावा आणि कृतज्ञता करावीशी. किंबहुना जे स्टेजवर रचना झाली ज्यांनी नियोजन अत्यंत उत्कृष्टपणे केलं ते आमचे सहयोगी श्री श्रीकांत येडुलकर यांचा कौतुक पाठक सरांनी करावं. दादाने जनसेवेचे कणकण नव्हते. आयुष्यातील सर्व आमच्या पुढील पिढ्यांकरता शब्दबद्ध व्हावे अशी आमच्या कुटुंबियांची इच्छा होती. आम्हास केवळ गुणगौरव नको होता, एक चिकित्सक अभ्यासपूर्ण चरित्र हवे होते. हिराखेरीचा ऐरणीचे लेखक आमचे चुलत भाऊ श्री प्रकाश पाठक यांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा संकल्प केला. यात त्यांना त्यांच्या पत्नी सौ प्रतिभा पाठक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. काही प्रसंग लिखित स्वरूपात होते, पण इतर माहिती गमवण्याकरता प्रकाश पाठक यांनी चिकाटीने दादाच्या समकालीन व्यक्तींच्या व त्यांच्या सहवासात आलेल्या इतर व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. सुमारे 3 वर्षे आपण दादांचे आमदार काळाचे सहकारी, दोघेही समाजसेवेचे व्रत घेतलेले कार्यकर्ते. दादांच्या वेळी प्रेमात खातर आपण येथे आज उपस्थित राहिलात व चरित्राचे प्रकाशन केले, त्याकरता आम्ही आपले आभारी आहोत. आपला आमच्यावरील लोभ असाच राहावा. पूर्वसंचित म्हणून श्री यशवंत पाठक यांचा परिचय झाला. संत साहित्य ज्ञानोबा तुकोबांच्या भगव्या पताकांचे नामसंकीर्तन आपण अखंड महाराष्ट्रात करीत आहात. आपण दादांच्या चरित्रावर भाष्य करून आम्हाला आनंद दिला. आम्ही आपले दोन्ही आहोत. त्यांचे भाचे सद्गुरू गुरुनाथ मोळे यांनी या समारंभात उपस्थित राहून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. या समारंभात प्रसार माध्यमे वृत्तपत्रांचे सर्व प्रतिनिधी यांनी आपुलकीने प्रसिद्धी दिली. समारंभ यशस्वी होण्यासाठी श्री डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी, श्री श्रीकांत येडुलकर, प्राध्यापिका अनघा बडबडे, डॉक्टर कुरणे, डॉक्टर परिचारक श्री करोले, श्री शरद आपटे, प्रियंका कोरे, श्री दिलीप पाठक, श्री झळके, प्रदीप, जितेंद्र, पाठक हॉस्पिटल, पाठक अनाथाश्रम, पाठक वृद्धाश्रम यातील सर्व सेवक, नाट्यगृहातील सेवक वर्ग या सर्वांनी अमूल्य सहकार्य केले. आम्ही त्यांचे आभारी आहोत. कुणाचा उल्लेख अनावधानाने राहिला असल्यास क्षमस्व. आपण सर्व मिरजकर सत्कारमूर्तींनी दादाच्या जीवनात हृदयाला पैलू पाडण्याचे कार्य केले. त्यांचे सुखदुःखात त्यांचे समवेत राहिला. इतक्या वर्षांनी देखील आपण अगत्यपूर्वक उपस्थित राहिलात. आम्हा पाठक कुटुंबियांवर भरभरून प्रेम केले. आपले प्रेम व आशीर्वाद सदैव असेच राहू दे. शेवटी आपण आपल्या सर्वांचे आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणात राहणे आम्हाला अधिक आवडेल. भाग्य लाभाने मान्यवरांच्या उपस्थितीचे सविनय आभार तुम्हा समस्त निमंत्रितांचे.